नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? आज आपण आलो आहोत वर्तकनगर परिसरातील श्री बालाजी लक्ष्मी गणेश मंदिर येथे। हे मंदिर वर्तकनगर परिसरातील जिथे आय लव्ह वर्तकनगर असे लिहिलेले आहे तिथे काही अंतरावरच हे मंदिर असल्या कारणाने तुम्हाला अत्यंत सहजपणे हे मंदिर सापडून जाईल। मंडळी, काही दिवसांपूर्वीच या मंदिराचा शॉर्ट व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला। कार्तिक पौर्णिमा विशेष म्हणून आपण या मंदिराचे दर्शन घेण्यासाठी आलो आहोत। येत्या कार्तिक पौर्णिमेला या मंदिरात विशेष करून पूजा अर्चा तसेच विविध सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। पालखी असणार आहे, सत्यनारायण महापूजा तसेच भजन कीर्तन असे कार्यक्रम होणार आहेत। त्यामुळे या मंदिरात खूप मस्त अशी तयारी चालू आहे आणि विशेष म्हणजे रात्रीचं हे मंदिर अजूनच विद्युत रोषणाईने खुलून निघते। हे मंदिर सकाळी 7 ते 1 तसेच संध्याकाळी 5 ते 8:30 वाजेपर्यंत भाविकांसाठी खुले असते। मंदिरात विघ्नहर्ता श्री गणेश, सर्वांना सुख समृद्धी ऐश्वर्य देणारी लक्ष्मी माता आणि संपूर्ण जगाचा पालन करता श्री विष्णूचा अवतार असणारे व्यंकटेश्वर बालाजी यांच्या या तिघांच्या आकर्षक मूर्त्या आहेत। मी इथे कार्तिक पौर्णिमेच्या आदल्या दिवशी आल्यामुळे मंदिरात कार्यक्रमाची तयारी सुरू होती। आल्यावर मला दुपारच्या आरतीचा लाभ घेता आला। आरतीला एकदम प्रसन्न वाटले। आपण जेव्हा आरतीत उपस्थित असतो तेव्हा आपल्या मनातील शरीरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते व आपल्याला एकदम प्रसन्न वाटते। तिरुपती बालाजी मंदिर हे आंध्र प्रदेश राज्यातील भारतातील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे। तिरुमला हे सुंदर पर्वतांनी वेढलेले एक शहर आहे जिथे तिरुपती मंदिर आहे। तिरुपती बालाजी मंदिरास भूलोकावरील वैकुंठ मानले जाते, जिथे साक्षात श्री हरी विष्णूंचा निवास आहे। श्री व्यंकटेश्वराला बालाजी, गोविंदा किंवा श्रीनिवास या नावांनी देखील संबोधले जाते। कार्तिक पौर्णिमा विशेष म्हणून मंदिरात विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आले। सकाळी देवता प्रार्थना, दुपारी तुलाभर सेवा, सत्यनारायण महापूजा,
तसेच संध्याकाळी भजन व पालखी सोहळा व महाप्रसाद। मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। गोविंदा गोविंदा।